हेमाताई, रोहिणीताई, प्रमोददादा, अरुणदादा, दिलीप तात्या सोनावणे, उमेश पाटील, एजाज भाई, रिकू चौधरी, वंदनाताई, मंगलाताई, वाल्मिक पाटील, प्रकाश बापू पाटील, संजय वाघ, लीलाधर तायडे, विकास पवार, विलास पाटील, इंदिराताई, नीताताई, छायाताई, धनश्रीताई, दीपालीताई, विशाल देवकर, कल्पिता, रविदादा पाटील, शालिग्राम मालकर, श्रीराम पाटील, धनराज माळी, बापू परदेशी, ॲडव्होकेट राजू चौधरी, रमेश पाटील, अशोक सोनावणे, पांडुरंग पाटील, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज बऱ्याच दिवसांनी जळगावला येण्याचा योग आला. माझ्यासाठी जळगावला येणं म्हणजे हे अनेक वर्षाचे आदरणीय पवार साहेबांचे आणि जळगावचे प्रेमाचे ऋणानं बंध आहेत. जळगावला आलं की शेतीचा विषय, केळीला भाव मिळाला का नाही याच्यावर सविस्तर चर्चा करून या जगातलं सगळ्यात चांगलं वांग्याचं भरीत खाऊनच आम्ही इथून जातो. आणि जी जळगावच्या वांग्याला चव, ती मला नाही वाटत कुठल्याच वांग्याला तो चव आहे. मला वाटतं कृष्णा ना इथलं नाव, कृष्णा भरीत सेंटर, राईट. मागच्या वेळेस मी आले होते, मला वाटतं ती शेवग्याची भाजी पण होती आणि एक वेगळी ओळख जळगावकरांनी त्यांची केलेली आहे. आज इथे आल्यावर मोठ्या संख्येने महिला दिसल्या. गेले काही दिवस फक्त सरकारी कार्यक्रमात महिला दिसत होत्या. आज गैर सरकारी कार्यक्रमात महिला दिसत आहेत हे बघून खरंच मनापासून आनंद वाटला. याचं कारण असं की सगळ्या महिलांना आजकाल तंबी असते की सगळ्या कार्यक्रमात महिलांना हजेरी द्यायचीच असते. आप्पा तुमच्या भाषणामध्ये, रोहिणीताईंच्या भाषणामध्ये, तुमच्याकडे काही कार्यक्रम झाला 3 दिवसापूर्वी जिथे मोठ्या संख्येने महिलांना बोलवलं होतं असं तुमच्या भाषणात आलं. आमचा जिल्हा तुमच्या पुढे आहे या बाबतीत. आमच्या जिल्ह्यामध्ये आज बालेवाडीला पुण्यात कार्यक्रम आहे, महिलांना बोलवलेलं आहे. रोहिणीताई तुम्ही म्हणल्या की दबक्या आवाजात सांगितलं गेलं की तुम्हाला जर कार्यक्रमाला आला नाही तर निधी मिळणार नाही. तुमच्या जिल्ह्यात थोडा तरी सुसंस्कृतपणा दाखवला. आमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या पुढचा कार्यक्रम झालाय, तिथे व्हॉट्सॲपवर मेसेजच आलाय जो मी आज ट्विट केलाय. पत्रकार बंधू असतील इथे उपस्थित. तिथे मी आरोप कधीच कोणावर करत नाही आणि खोटे तर करतच नाही. मी आज सकाळी ट्विट केलंय कारण का माझ्याकडे काही महिलांनी मेसेज पाठवले काल रात्री की ताई आम्हाला निधीसाठी जर आम्ही कार्यक्रमाला गेलो नाही तर आम्हाला पैसे मिळणार नाहीत असा मेसेज सरकारने पाठवलेला आहे. हे या सरकारचं काम आहे. महिलांना निधी देत आहेत याचा मी जाहीर आभार मानते आणि सरकारचं मनापासून आभार मानते की तुम्ही महिलांना हे स्कीम देताय. चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. मी त्यांच्यासारखी भाषण नाही करत. 70 साल में तुमने क्या किया. काय कोण म्हणलं असं? कधी? लोकसभेला लाल साड्या नेसून या जिल्ह्यामध्ये असं केलं? ड्रेस कोड दिला होता? मग तुम्ही इलेक्शन कमिशनला कंप्लेंट नाही का केली? हां, तुम्ही हे जे मला आज सांगितलं, पण मग ते लाल साडी नेसून जायचं सांगितलं कोणी? सगळ्या महिलांना आदेश होते. त्याची माहिती काढा तुम्ही. आणि जे काय त्यांनी मतदानाचं सांगितलं असेल, हे सशक्त लोकशाही आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मन मोकळेपणे तुमचा मत द्यायचा अधिकार हा तुम्हाला दिलेला आहे
आणि ते जर कोणी मोडत चुकीचं करत असेल, दडपशाही करत असेल, तर त्याला पूर्ण ताकदीने मोडून काढायची ताकद ही आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आणि तो शब्द मी तुम्हाला देते की ज्याला पाहिजे त्याला मतदान करा, तो तुमचा अधिकार आहे. आणि हा अधिकार घेऊन टाकायचा अधिकार तर कुणाला तरी किंवा प्रशासनाला वाटत असेल की तो त्यांचा आहे, तर अशा दडपशाहीच्या सरकारला आज हद्द पार करण्याची वेळ आलेली आणि ती जबाबदारी आज आपल्याकडे आहे. कुणालाही माझं म्हणणं आहे, कुणालाही तुम्ही मतदान करा. माझा कधीच मी मतं मागायला जरूर आले, पण भीतीने नाही तुमची मतं घेणार. मी प्रेमाने विश्वासाने तुमची मतं मागणार. कारण का नाती ही भीतीने नाही होत ना पैशाने विकत घेतात. हे दुर्दैव आहे की या सरकारच्या भाषणाची पद्धत कशी आहे बघा. एक तर धमक्या देतात. मला सांगा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संजय गांधी निराधार योजना काढली. कधी कोणी म्हणलं की हे पैसे आम्ही तुम्हाला देतोय? अहो, ही सेवा असते. एखाद्या कष्ट करणाऱ्याला जर आपण मदत करू शकलो तर ती सेवा असते. म्हणून आपण रामकृष्ण हरी म्हणतो. आपण कधी त्याचा व्यवहार नाही करत. आणि संजय गांधी निराधार योजनेमध्ये निराधार महिला आहेत. आज तुम्ही एकीकडे म्हणता की लाडकी बहीण योजना, पहिलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, बहिणी लोकसभेपर्यंत लाडक्या नव्हत्या, त्या लोकसभेनंतर लाडक्या झाल्या. कुठलीच बहीण लाडकी नव्हती आणि याचा सगळ्यात चांगला अनुभव मला आहे. आता कोणी कसं काय हा विषय सोडून टाका, कारण का ही लोकशाही आहे. आपण लोकशाही मार्गाने जातो आणि लोकशाहीमध्ये मी फार नात्यात अडकत नाही. कारण का नाती एका जागेवर आणि आपलं काम एका जागेवर, दोन्हीमध्ये गल्लत नाही करायची. आणि जेव्हा या लोकांनी लोकसभेचा रिझल्ट आला, 48 पैकी 31 सीट या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या. याचं कारण असं, आधी आपल्याला 3 देत होते, 3. ते म्हणायचे अबकी बार 45 पार, 3 सीट महाविकास आघाडीला दिल्या होत्या. फक्त शेजारचं 0 ते विसरले होते. अरे नुसता आवाज देऊन होणार नाहीये, मतदान करावं लागेल. नुसता आवाज देऊन उपयोग नाही. करूया पण अतिशय शांततेच्या मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत राहून आपल्याला जे करायचंय ते. आपण त्यांच्यासारखे नाही, आपण त्यांच्यासारखे दडपशाहीवाले नाही. आणि तुम्ही बघा एक एक स्कीम, मला एक विचार करून सांगा, लोकसभेनंतर त्यांना फक्त बहिणी दिसत आहेत, बाकी काही दिसत नाही. कारण का बहिणींच्या ह्या निधी शिवाय त्यांच्याकडे दुसरं सांगायलाच काही नाही आपल्याकडे. कारण नाही, शेतकऱ्यांचा तर विषय सोडून द्या, त्याच्यावर बोलणार आहे मी. पण मगाशी ताई बोलल्या, रोहिणी ताईंच्या नाही, प्रमोद दादा तुमच्या भाषणात तुम्ही बोलला. प्रमोद दादांनी फार सुंदर हिशोब मांडून दिला. मी हिशोब करत होते प्रमोद दादाचं भाषण चालू असताना की प्रमोद दादा तुम्ही या सगळ्या महिलांना जीएसटी सांगत होता. या महिलांना जीएसटी काय हे तुम्ही कधी सांगितलंय का? तुम्ही सगळ्या महिला इथे बसलेल्या आहात. आपल्याला काय व्यवसाय करत आहे सगळं नवरा बघतो, पण काही वेळानंतर काहीतरी व्यवहार आपण शिकले पाहिजे. जीएसटी म्हणजे काय? जीएसटी कोणाला माहिती आहे? जीएसटी म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे काय? हा एक नवीन टॅक्स या सरकारने आणलाय, जो वस्तूवर लावायचा आणि मग आपल्याला ती वस्तू विकत घेता येते. आता एक काळ असा होता की शेतीवर कुठलाही टॅक्स नव्हता. आता तो टॅक्स शेतीवरही लावलेला आहे. मी शब्द देते तुम्हाला, रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण. ज्यावेळीच महाविकास आघाडीचं सरकार येईल, शेतीला ज्या ज्या वस्तू लागतात त्याचा टॅक्स 0वर आणण्याचा शब्द मी तुम्हाला देते. कारण का शेतकरी या देशाचा कणा आहे, स्वाभिमान आहे. आता टॅक्स एकीकडे वाढवला. तुम्ही फक्त हिशोब करून बघा, महागाई झाली आहे का या राज्यात आणि देशात? हो झालंय. महागाई, महिलांचं काय म्हणणं आहे ऐकू दे मला.
शेतकऱ्यांवर काय झालंय? मावशी काहीतरी म्हणतायत मागून. काय म्हणतायत ताई? त्या काय म्हणतात? शेतकरी दारूबंदी करा आणि शेतकरी खड्ड्यात जातोय. तुम्ही कसलं पीक घेता ताई? कपाशी आणि सोयाबीन. भाव मिळाला का? भाव नाही मिळाला. बघितलं आमची माऊली काय म्हणतेय. तुम्हाला योजनेचा लाभ नाही मिळत का कुठल्या? काय म्हणताय? जोरात ताई, आमची माऊली जोरात बोलते तिकडून. हा काय बोलतायत ताई? ऐका जरा, ऐकू दे, बोलू दे ताई. हॅलो, मावशी काय म्हणते बघूया. माझं म्हणणं काय ताई, शेतकरी खड्ड्यात जातोय, ऐकलं का? आणि 1 नंबर 2 वाला वरे जातोय. तर शेतकऱ्यानं काय करावं? दारूबंदी करा, बस बायाच्या गायरे हालायची. ऐका का? बायांच्या गायरे हालायची आणि दारूबंदी करा, शेतकऱ्याला मदत करा. हे शेत टॅक्स जर आहे ना तर हे शेतकऱ्यावरच काढता येते. मला सांगा तुम्ही कसलं पीक घेता? कपाशी आणि सोयाबीन. कपाशी आणि सोयाबीन. आता किती भाव मिळतो? आता यंदा 6,000च बिलला. त्याचा सुन्ना बाबडा आहे. काय म्हणताय मला समजा. शेतकरी सरा शून्यात जातोय मतलब. एक मिनिट तुम्ही काय बोलता? हा काय? 6,000 रुपये भाव मिळाला. हा, आणि त्याच्यात काही परवडत नाही शून्य म्हणजे काय? जेवढं लावला तो तेवढं निघाला नाही. अच्छा, म्हणजे तोट्यात जातोय शेतकरी. काहीच फायदा नाही शेतकऱ्याचा. अख्खं मटेरियल महाग, बी महाग, औषध महाग आणि शेतकऱ्याला काहीच नाही. त्याला रोज भाजी काम करा तरी पोट भरत लावले तेवढे निघाले नाही. हा, काय करणार शेतकऱ्यानं? एक मंत्री लोक काही समज निधी देतात आणि माया बाग पडी गेला देवाच्या पाण्यानं. 3 लाखाचं नुकसान झालं तरी आमच्या देवकर आपली वावरात आणला तरी आमच्या देवकर आपण काहीच दिलं नाही. हा, काय म्हणल्या? कृषी केंद्राची बाई आणि देवकर आपला घडले बस फोटो काढत होता आमनं. काय म्हणलं? पाहिजे. मला सांगा मावशी, तुम्हाला किती भाव पाहिजे सोयाबीनला? आमले आता 20,000 भेटत बा. काय मागू आम्हाला आता? 6,000 क्विंटल तर आमले 7-8 पाहिजे. 10,000 तरी द्या. नाही खरंच ना, शेतकऱ्याला सरस बोलवा. काय शेतकऱ्याची घरी माती बोलायची या भारतामा. हा, सोन्याले भाव, दागदागिन्याले भाव, तुमच्या मोठ्या मोठ्या लोकांना सगळ्या गोष्टीले भाव ना. शेतकऱ्याला काही लोटायचा वा. मी येते बोलायले दारूबंदी करा, दारूबंदी करा. बायांले गायला त्रास आहे. नवरे माणसं मरी जातात दारूवरील. बाहेर काय होते आहे? हा, आवडावड मुलं टाकी जातात. दारूच्या चोख माणसं मरी जातात. बाया रानवून होत्या. काय करतील त्या बाया? 1500 रुपयानं 5,000 वर का पोटो भरता? बरं, आता मला कोणीतरी समजून सांगा की ताई काय काय बोलत. शांतपणे थांबा मावशी, एक मिनिट. हा सांगा. ताई साहेब, आजींचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याला शेती परवडत नाही. तो जितकं त्याच्यामध्ये टाकतो तेवढंही निघत नाही. म्हणजे तो तोट्यात जातोय, पूर्ण खड्ड्यात जातोय. शेतमालाला भाव मिळत नाही. 6,000 रुपये शेतकऱ्याला कपाशीला भाव त्यांनी दिला. त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळे म्हणजे दारूच्या आहारी जाऊन पुरुष मंडळींचं जे नुकसान होतंय त्याचा सगळ्यात जास्त फटका घरच्या महिलांना बसतो. आजींचं हे म्हणणं आहे की दारूबंदी केली पाहिजे, शेतकऱ्याला आपण तारलं पाहिजे. आणि मागच्या कालावधीमध्ये आप्पासाहेब मंत्री असताना शेतकऱ्यांना जी मदत झाली ती या सरकारच्या कालावधीत झाली नाही, असं आजींचं म्हणणं आहे. त्यांना असं विचारा की त्यांना भाव किती अपेक्षित आहे सोयाबीनला आणि कपासाला, विचारा त्यांच्या भाषेत. आजी, कपाशीला आणि सोयाबीनला किती भाव पाहिजे तुम्हाला? 10,000
सोयाबीनला आणि 12,000 कपाशीला. वा, क्या मजा आ गया. बघा ना, 10,000 रुपये सोयाबीनला आणि 12,000 रुपये कपाशीला. आणि दारूबंदी झाली पाहिजे. सगळ्यांना कपाशीचा आणि ह्याचा भाव मान्य आहे का? तर ताई, आपलं नाव सगळं मला लिहून द्या. मी तुम्हाला शब्द देते की नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्लमेंट सुरू होईल. माझं पहिलं भाषण पार्लमेंटमध्ये होईल. ते तुमचं नाव घेऊन केंद्र सरकारकडून मी तुम्हाला पैसे मागवायचं काम करेन आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा मी करेन. कोणीतरी पाठवून त्यांचं नाव गाव घेऊ आणि नंबर घ्या. मोबाईल आहे का? मुलाकडे आहे का? हा, मग पोराचा नंबर द्या, मी फोन करते तुम्हाला भाषण झाल्यावर. ते म्हटलं की बुवा कपाशीला भाव द्या, 1,500 नाही दिले चालते, आम्हाला त्याची गरज नाही, असं म्हणाल्या. हमी भाव द्या असं म्हटलं. सांगा ते. एक मिनिट. आणि वसंताबाई साहेबराव सपकाळे. नाही, लिहून घ्या. एक मिनिट. मावशी, तुम्ही असं बोलला का? कन्फर्म करा. हा मुलगा काय म्हणतोय बघा. आजी, तुम्ही असं सांगितलं ना की बुवा कपाशीला भाव द्या, आम्हाला 1,500 रुपयाची भीकची गरज नाही बुवा, असं सांगितलं ना? तसं बोलले ते. किंवा हमी भाव द्या बुवा शेतीला. त्यांना स्पष्ट बोलू दे. एक मिनिट. शेतकऱ्याला तुम्ही तारा, आमले 1500ची गरज नाहीये. शेतकऱ्याला हमी भाव द्या, त्यांना 1500ची गरज नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. 1500 काय विधान? देवकर आप्पा, या राज्यातली महिला किती स्वाभिमानी आहे ह्याचं जिवंत उदाहरण आमची ही महिला आहे. पत्रकारांनो, तुम्ही पण नोट करा की या राज्यातली महामाऊली तुला नतमस्तक होते बाई तुझ्या समोर. जर प्रत्येक जण तुझ्यासारखा स्वाभिमानी निघाला आणि सरकारनी जर व्यवस्थित हमी भाव दिला तर तुम्ही हा पैसे नकोय ते म्हणतायत. खरंच बाबा, रामकृष्ण हरी, तुझे खरंच फार कौतुक. म्हणजे किती स्वाभिमानी. हे सगळ्या महिलांचं मत आहे की हमी भाव दिला तर तुम्हाला कुठली स्कीम नको. हात वर करा, कितीला हमी भाव पाहिजे. अमेझिंग, अनबिलिव्हेबल. मी तुम्हाला सांगू, थांब बाबा, मला असं वाटतं ह्या सगळ्या वास्तूमधल्या सगळ्या पुरुषांनी आमच्या महिला भगिनींच्या स्वाभिमानासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. मला हा बोला, ताईंना काय बोलायचंय का अजून? माझ्या सोनं चांदीचं बी कमिशन कमी करा. आज काय म्हणतात? टॅक्स कमी करा बा. सोन्या चांदीचा भाव कमी करा. काय म्हणतात? टॅक्स कमी करा बा. शेल टॅक्स कमी करा. सोन्या चांदीच्या गरीब जीएसटी येणार नाही. जीएसटी कमी करा. कशा? सोन्या चांदीचा? हो. अरे, ही मी मागच्याच माझ्या भाषणात बोललेले की तुम्ही सोन्याचा टॅक्स शून्यावर आणा. मी मागेच मागणी केलेली. तेच पाहिजे. गरीब बाहेरले भेटत ती गरज. पत्र बी भेटत ती. वा, काय. थांबा दादा, एक मिनिट. दादा, मागणी आहे. दोन दारूबंदी मिनिटं करा. थांबा. महिलांचं ऐकू द्या. 2च मिनिटं दादा. काय बोलताय? काय त्यांना सांगायचंय? कोणीतरी ऐकून सांगा त्या ताईंना काय बोलायचं. अरे, इथून सांगा ना ताई, मोठ्यानी बोला. कोणीतरी सांगेल खालून. बोला, ऐकू येतंय. गेला ताई, गेला माईक, गेला माईक होत वातावरण टाईट करून बाहेरून आहे का? अरे इकडे सांगा ना मला. याला
अहो ताई बोला ना तुम्ही. या सगळ्यांना तुम्ही आत या ना सगळे. माईक गेल्यावर हा माईकवाला वरती पाठवा. कुठे त्यांना सांगून पास करावं. हॅलो, एक 5 मिनिटं हे झालं की तुम्हाला वेगळा वेळ देते. हे माझं भाषण संपल्यावर तुम्हाला वेगळा वेळ देते. हॅलो. हा बोला ताई. कुठे आहेत ताई? हा ताई, आमची एकच मागणी आहे. हा मागे आम्ही 6 महिने दारूबंदी केली, पुन्हा त्यांनी चालू केली. कोणी चालू केली? हो, कोणी चालू केली? हे आमच्या गावातल्या लोकांनी. आम्ही बाटल्या फोडल्या, त्यांच्या कॅन्डा फोडल्या, त्यांच्या घरांमधून काढून काढून दारवा काढली, तरी सुद्धा या लोकांनी मनावर धरलं नाही. गावाचं नाव कुठलं? वावडदा. वावडदा. मी लक्ष घालते स्वतः त्याच्यात. आता आप्पासाहेब आहे, आप्पासाहेबांच्या मग आम्ही कायमच असणार आहे. आम्हाला त्याचं काही नाही. आम्ही अर्ध्या रात्री गेलो तर आप्पासाहेबांनी आमचे आसू पुसले. आम्हाला ते बी काही म्हणणं नाही. पण काय गरीबाच्या घरामध्ये नासडा होतोय दारवा पिऊन, ते तुम्ही बंद करा. आमची एवढीच मागणी आहे. त्या गावाचं नाव टिपून घेतलंय. वावडदा. वावडदा. चालेल, लिहून घेतलंय आम्ही. आप्पासाहेबांना माहिती आहे, मी ना बाजारपट्ट्यात सुद्धा भाषण केलं होतं. वा, पाराबाई वाल्मिक गोपाळ. चालेल. त्या दुसऱ्या एक ताई उभ्या होत्या. नमस्कार ताई. कुठे आहात ताई तुम्ही? माझी पण अशी अपेक्षा आहे की कुठे तुम्ही? दिसे ना मला. हॅलो, कुठे आहेत ताई? हा नमस्कार. मी आव्हानीची ताई बोलते, आव्हानी तालुका धरणगाव. जसं हे वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्याजवळ अपेक्षा ठेवतायत तुमच्याकडून, तशीच अपेक्षा माझी की 1500 रुपये आमच्या भगिनींना नकोय, पण आमच्या मुलांना दर्जेदार शिक्षण आणि आमच्या मुलांना रोजगार उपलब्ध पाहिजे. कारण त्या 1500वर कोणाचंच घर नाही धकत मॅडम. अच्छा. तर दर्जेदार शिक्षण, मुलांचं दर्जेदार शिक्षण झालं, ते योग्य दिशेला गेले तर योग्य त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आणि दारूबंदीचा विषय असा आहे, आता तुम्ही तर प्रत्यक्षात नाही काही करू शकत, पण जे गावातील कर्मचारी, त्यांना असं एक हे द्या तुम्ही की त्यांना काहीतरी द्या की ते करू शकतील. कारण जर कर्मचाऱ्यांनी जर विरोध केला तर त्यांना सगळेच विरोध करतात. तर त्यांना काही तुम्ही अशी हे द्या की ते ताकद द्या की ग्रामसेवक असले, अंगणवाडी सेविका असली किंवा बचत गटाच्या महिला असल्या, त्यांच्याकडून एक दबाव त्यांना यायला पाहिजे. जर आमच्या गावात 28-28 वर्षांचे तरुण मुलं जात आहेत मॅडम, तर त्या आया भगिनींनी काय करायचं? जात आहेत म्हणजे दारूबंदीमुळे, म्हणजे दारूमुळे वाढले. हो हो. 28 वर्षाचा मुलगा. आता 1 महिना झाला मॅडम, 28 वर्षाचा मुलगा गेला. अरे बापरे. 18 वर्षाचे मुलं व्यसनाधीन होत आहेत. त्यासाठी तुम्ही एक कमिटी गावात नेमून द्यायला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. ताई, मी तुम्हाला शब्द देते, हे रेकॉर्ड करून ठेवा की ह्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर गाव, वाडी, वस्तीवर एक अंगणवाडी सेविका आहे, मी माझ्या स्वतः लक्ष घालीन आणि व्यसन मुक्तीचे कार्यक्रम गाव, वाडी, वस्तीवर घ्यायची जबाबदारी मी घेते संपूर्ण एक राज्याची. अंगणवाडी सेविका आहे मॅडम. माझ्या शाळेच्या आवारात पूर्ण कोथऱ्या, म्हणजे त्या जी बॉटल असते दारूची, त्या पूर्ण सकाळी माझी मदतनीसाने आम्ही साफ करतो. कुठून? आव्हाणी. अवघड. शाळेच्या आवारात? हो. शाळेच्या आवारात कशी दारू असते? आणि मॅडम, सरपंच किंवा ग्रामसेवक हे पण काय करणार आहेत, मुलं लहान वयातच असताना जर व्यसनाधीन होतात, ते काय बिचारे रात्रंदिवस तिथे बसून असणार आहेत का? आपण करू, मार्ग काढू ह्याच्यात काहीतरी. काय एवढं काय अवघड नाही ते करणं, आपण पण करू. तुमच्याकडून कमिटी एक तरी स्थापन पाहिजे की व्यसनाधीन गाव पाहिजे. हो, आणि आपण करू. दर्जेदार शिक्षण. माझ्या गावाला अडवणी गाव आहे, तर गावाचा विकास म्हणजे मुलांच्या शिक्षणावरच अवलंबून आहे. वाह.
छान, खूप चांगली सूचना केली आहे. त्या तिथे मगाशी एक महिला होत्या ज्यांना पहिलं बोलायचं होतं, ज्या पहिल्या उठल्या होत्या. आज सुपर सूचना केली आहे. मला कोणीतरी एक पेन द्या ना, मला सूचना लिहून द्या. माझं गावाचं नाव पिंपरी खुर्द. मी कलाबाई बोलते. आपांच्या नाव आमच्या जवळ आहे का, आपांना समजलं की कलाबाईच बोलते म्हणून पिंपरीच्या. तर आपा माझं एकच म्हणणं आहे, आणि सुप्रियाताई, आम्ही तुमचे 4-5 वर्षापासून पण मागे आम्ही भाषण ऐकायला आलो होतो, तेव्हा पण माझी इच्छा होती, पण मी काहीच त्यावेळेस मला धाडक नव्हते बोलण्यासाठी. पण आता तुम्ही ज्या महिलांना, बचत गटाच्या महिलांना बोलवलं, आणि सर्व आम्ही म्हणजे फ्रीमध्येच आलो आहे, आम्हाला काही पैसे वगैरे काहीच लागले नाही इथं यायला. आणि मग आम्हाला इथं बोलवण्याचा एकच माझा हेतू आहे की जे बचत गटाच्या महिलांना जे लोन सरकार देतं 4 लाख, 5 लाख, 10 लाख, तर त्याचं व्याज आम्हाला सरकारनं मागायला नको पाहिजे. कारण आम्ही नाही, तुमचं म्हणणं आहे की बिना व्याजाचं लोन तुम्हाला बचत गटाला पाहिजे आम्हाला फ्रीमध्ये. कारण की कसं की बचत गटाच्या महिला व्यवसाय करतात किंवा काहीतरी छोटे मोठे उद्योग करतात, मग अजून आम्ही ते तुम्ही कर्ज देतात ना, आम्ही ते हप्त्यानं फेडतो, ते तर आम्ही व्यवस्थित फेडतो ना सरकाराचं लोन, पण आम्हाला व्याज माफ करायला पाहिजे, त्याला व्याज नाही घ्यायला पाहिजे मागे. आता तुम्ही कुणाकडून लोन घेतलंय? म्हणजे आम्ही बँकेत देतो ना आम्हाला लोन. कुठल्या बँकेकडून आता तुम्ही घेतलंय? सेंट्रल बँक आहे, काही तेच बँक असतं, कुठल्याही सरकारी बँक असतं ते. तर ते नाही, तुम्ही आता लोन घेतलंय का? हो, आम्ही घेतला होतो, आम्ही व्याज दिलं ना. कुठल्या बँकेकडून घेतलंय? सेंट्रल बँक मधून. आणि किती टक्के तुम्ही व्याज ते देता? आता आम्ही समजा 3 लाख कर्ज घेतलं तर आम्हाला 13-14 हजार आम्हाला व्याज द्यावं लागतं, पण ते व्याज नाही घ्यायला पाहिजे सुप्रियाता, एकच माझं म्हणणं आहे. आणि एवढ्या बचत गटाच्या महिला कोणीच काही बोलले नाही, पण मी तुमच्याशी बोलायला खूप प्रयत्न केला आणि मला बोलायची संधी दिली, म्हणून मी खूप आपांचा बी तुमचा बी धन्यवाद. 1500 रुपये तुमचं नाव आहे का? नाही, मला मी एक विधवा महिला आहे, तर मी फॉर्मच भरला नाही मॅडम सुप्रियाताई, कारण मी इंदिरा गांधीचा, राजीव गांधीचा पगारच खाते, तर मी कसं मला डबल पगार देणार? अच्छा, तुम्ही त्या स्कीम मध्ये बसत नाही? नाही, मी बसत नाही, म्हणून तुम्हाला आधीपासून त्या दुसऱ्या स्कीम मध्ये बसताय? तुम्ही दुसऱ्या स्कीम मध्ये आहात? आम्ही संजय गांधी मध्ये, मला पहिल्यापासून मी 27 वर्षाचे असताना विधवा झाले ताई, तर मला त्यापासूनच पगार मिळतो, म्हणून म्हणजे तुम्हाला संजय गांधी निराधारचे पैसे येतात? किती पैसे येतात आता? बऱ्याचा हेच नाही. तुम्हाला संजय गांधी निराधार मधून किती पैसे येतात आता? त्या महिन्याचे आता 1,500 रुपये, 2,000 रुपये, असं 1,500 रुपये महिना नेहमीच प्रमाणे भेटतो ना. आधीपासून येतात? हो, म्हणून प्रश्नच नाही मला फॉर्म भरायचा. अच्छा, पण माझं एकच म्हणणं आहे, आम्ही बचत गटामध्ये मी अध्यक्षच आहे, तर माझं एकच म्हणणं आहे की ते व्याज नाही घ्यायला पाहिजे शासनानं आमच्याकडून, आम्हाला फ्री. आणि शेतकऱ्यांचं पण जे आहे ते ताईनं जे सांगितलं की 12,000 कपाशीला, 10,000 सोयाबीनला, माझ्या घरी शेती नाही म्हणून तो उद्योग नाही माझा, तरी त्यांना आनंद, तर आम्हाला पण आनंद असतो. कारण शेतकऱ्याला राहील तर मजुरीला पण मजुरी आम्हाला मिळेल. चालेल, धन्यवाद मॅडम. छान. ताई, फक्त सरकारला धडा शिकावा. माझ्याकडे सुद्धा शेती नाही, एक चाक सुद्धा नाही, तरी शेत राजा तर सर्व प्रजा राजा राहील. शेतकरी राजा झाला पाहिजे, तर आम्ही प्रजा राजा राहू. बरोबर आहे. नाही तरी तर सरकारने काढायचं, लाडकी बहीण 1,500 रुपये, लाडका भाऊ 5,000 रुपये, लाडका पोरगा 1,000 रुपये, ते इथंच घालावं म्हणा सर्वे, आणि बाकीच्या सरकार शेतकऱ्यांना भुकेले मारा. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही जे म्हणला ना लाडका कुठला, ते 5,000 रुपये, हा, ते परमनंट नाही, काही महिन्यासाठीच आहे. हो, ते मलाही कळतंय. तुम्हाला माहिती आहे ना, हे जे चॉकलेट आहे, चॉकलेट या सरकारची. काय बोलताय? या दादाचं म्हणणं आहे, लाडक्या बहिणीला 1,500 आणि पाहुण्याला बाटली द्यायची म्हणे. काय म्हणले? अगो बाई,
चला झालं का? थांबा, त्या ताईंना खालच्या एका ताई द्या, खाली बसलेल्या ताई. 5 मिनिटांनी निघू. महिला मन मोकळेपणे बोलतायत, बोलू द्या. या ताई, ह्या ताईंना बोलायचं. बोला ताई, बोला उभं राहा. थांब, महिला त्या ताईला बोलू दे. 2 वर्ष झाले लग्न झाल्यावर त्यानं बाई केली. आता 3 वर्षाची मुलगी तिच्या आईनं काय करावं? हे वकील लोकांना वकील लोक पैसे घेतात, मला काढून देतात. मग त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्याला 6 महिन्याची काहीतरी जेल दिली पाहिजे. सोडून गेला मुलांना. हा, बाई केली त्यानं. मग आता 2 वर्षाच्या मुलीनं काय करावं? कुठे मुलगी आता? मुलगी माझीच आहे. तुमच्याकडे राहते? हा, माझ्याकडे. माहेरी राहते? नाही, मग आता या मुलीनं काय करावं? ही एकच मुलं आहे. हा, अरे बापरे. सांग. नाही, मग काहीतरी सरकारनं सजा द्यायला पाहिजे ना तशा लोकांना. बरोबर आहे. हा? केस नाही केली का आपण? केस केल्यावर ते काय वकील लोक पैसे घेऊन घेतात, जा आम्ही निपटून घेऊ. महामंडळवाल्या सुद्धा माणसाची वोट घेतात आणि गरीब लोकांची काही सांगा. कुठले आहात तुम्ही? कुठले गाव? कोणवाडी. थांबा, ताईंना सांगा तोपर्यंत. थांबा, आपणना सांगा तिकडे जाऊन, तोपर्यंत मी त्या दुसऱ्या ताई. हाऊस साहेब, हा किती बिचारी. हा ताई, तुम्हाला बोलायचं होतं काय ते? बोला बोला. तुम्ही आशा आहात ताई आहात? हा, थांबा 1 मिनिट, ऐक तोपर्यंत ह्यांचं ऐकते. हा, आम्ही असं गावाच्या गोकुळनगर मधले. हा, आम्हाला तिथे राहायला घर नाही, आम्हाला रस्ते तुम्हाला घर नाही. पाहिजे. ओके. हो, आम्हाला मजुरी घरकुल मध्ये नाही, आम्ही चालेल. बेघर आहे ती. घरकुलचा विषय. हा, आम्हाला तिथे काहीच नाही आहे. ओके, मी घरकुलचं ना तुमचं फक्त गाव सांगून जा. ताई, तुमचा विषय काय? आम्हाला जागा जुगा काहीच नाही आहे तिथे. घरकुल मध्ये. हा, आम्हाला रस्ते पण नाही आहे, गाड्यात राहतो आम्ही. घरकुलचं मी बघतो. त्या ताईचा एक शेवटचा विषय घेऊ. मजुरी नाही, काहीच नाही आहे. चला पुढे. आपल्या महिला अध्यक्ष कोण आहे तिथल्या? एवढं तुम्ही करा. ताई, तुम्ही मी गेल्यानंतर थोडं महिलांचे प्रश्न समजून घ्या आणि मला पाठवा. हा, हॅलो. हा ताई, माझं एकच म्हणणं आहे, मी आशा वर्कर आहे. माझा 3 महिन्यापासून पगार झालेला नाहीये, पण एकनाथ दादांनी आणि अजित दादांनी आणि फडणवीस दादांनी आव्हान केलेलं आहे 5,000 रुपये महिने आशांना व आशा वर्करला देण्यात यावे. पण 3 महिन्यापासून आमची पगारच झालेली नाही. पण काय खावं आम्ही, काय कमवावं? त्याच्यात आम्ही शेतकरी, आम्ही शेतात जातो, 200 रुपये रोज कमवतो आणि हे 5,000 रुपये अजूनपर्यंत आम्हाला मिळत नाहीये. हे विनंती माझी वाली की सुप्रियाताईंनी हे काहीतरी आमच्यासाठी, आशाताईंसाठी काहीतरी करावं, ही माझी विनंती आहे. मी तुम्हाला शब्द देते, तुमच्यासाठी आंदोलनाला मी स्वतः बसीन आणि तुम्हाला 5,000 रुपये जे तुमच्या हक्काचे आहेत ते मिळवून देईन. माझी जबाबदारी. ते जरा घ्या. आपण मुख्यमंत्र्यांना ट्विट करू लगेच ती मागणी आणि पत्र करू. हा, नमस्कार मॅम. आमचं म्हणणं कसं आहे, आता पूर्ण वावर करतात, बरोबर? वावर करतात, तो गरिबांच्या कोणाच्या वावरमध्ये वावडी राहते ना, ती वावडी नाहीये, तो वावडी नाहीये. तो आपल्याला आता पावसाचा दिवस राहतो ना, पावसाचा दिवस राहतो तर लोक त्यांची कापूस निघतात. आणि पावसाचे दिवस संपले का मग नंतर त्याला काय भेटत नाही. तो आमचं म्हणणं कसं आहे का, गरिबांना तुम्ही वावरच्या मध्ये वावडी पण देत जा, खोदायला, बांधायला. मग उन्हाळ्याची कापूस येली का, पावसाची येली का, तर मग गरिबांना काहीतरी उपयोग राहतो. त्यांच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे. आता 12,000 रुपये तुम्ही कापूस केलंय आणि त्यांच्यानंतर सोन्याचं पण केलंय. सरकार मागणी करतात. आमच्या पण मागणी तशीच आहे की वावडी त्यांना वावर मध्ये पाहिजे. आता आमच्या 1.5 एकर आहे, 1.5 एकर मध्ये एवढा मोठा पाऊस आला तो त्या सर्व महिला भगिनींना विनंती आहे, थोडं थांबून घ्या. ताईंचं भाषण होणं सगळं गाव पळून अपेक्षित आहे आपल्याला. तो त्यांना सर्व महिला भगिनींना विनंती आहे, जागेवर बसून घ्या. तुमच्या भावना ताईंना कळल्या. हे बघा,
सुप्रियाताई बचत गटाच्या वंचित शोषित महिलांसाठी आपल्याकडे आलेल्या आहेत. आपल्या असंख्य अशा काही तक्रारी असतील आपण लेखी स्वरूपामध्ये ताईंजवळ द्यायच्या आहे. एक मिनिट दादा, 2-3 महिला शॉर्ट मध्ये सांगतात. मी 2-3 महिला बोलतील, नंतर मला अंबळनेला आमच्या तुम्ही थांबताय. हा, मग रोहिणीताई थांबतायत. रोहिणीताई, प्रत्येक महिलेचं समाधान झाल्याशिवाय जाणार नाही, मी तुम्हाला सांगते. हा, सांगा सांगा, बोला. हे बघा, आपल्या उमेद अभियानामध्ये ज्या महिला आहेत त्यांची प्रमुख अशी मागणी आहे की बँकेचं जे व्याज सरकारने माफ सांगितलं होतं, पण गेल्या 7 वर्षापासून त्यांनी 1ही रुपया या ठिकाणी दिलेला नाही. उमेद आणि सीआयएफची जी रक्कम, नंबर आणि ते आशाताईचा नंबर घ्या. सीआयएफची जी रक्कम असते, आपल्या काळामध्ये 1 लाखाचं अनुदान दिलं जात होतं, पण या सरकारने त्याच्यामध्ये कपात करून 40,000 कपात करून 60,000 रुपयावर आणलं. महिलांनी कृपया खाली बसून घ्या. तुमचा विषय 2 मिनिटात आपल्याला मांडायचा आहे. कृपया शांतता ठेवा. एक मिनिट, यांचा दुधाचा एक विषय आहे, सांगा. त्याच्यावर बोला. ताई, माझा एक असा विषय आहे की सरकारनं म्हणजे 1 वर्षापासून आम्ही 1 लिटर मागे 5 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे आणि 1 वर्षापासून आमचे सेक्रेटरी लोक नुसते, सरकार काय करतं, आज जर हा एक कागद दिला तर लगेच उद्या काय सांगतं, या खात्याला तुमची केवायसी नाही, मग तुम्ही इतकं भरून द्या. आमचे सेक्रेटरी लोक इतके कंटाळले की ते 5 रुपये अनुदान काही येत नाही, पण 500 रुपयाचे कागदपत्र करून करून हैराण झालंय. हा, 2 मिनिट. मी बचत गटाची महिला आहे मॅडम. माझं गाव आढावत आहे, ग्रामविकास महिला बचत गट. मी हे निवेदन दिलंय तुमच्याकडे. निवेदन मी स्वतःहून दिलेलं आहे की ते निवेदन मध्ये तुम्ही वाचा आणि ते निवेदन मध्ये आम्हाला काहीतरी न्याय द्या. कारण की आम्हाला आहे ना, मी 2004 किंवा 5 पासून अंगणवाड्या करत होती. मी म्हातारी बाई आहे, निराधार बाई आहे. मला आहे ना पोरगानी. महिलांनी कृपया जागेवर बसायचंय. कुणी आपली जागा सोडू नये. महत्वाचा प्रश्न भेटते मला. ताई साहेब आपल्याला आपल्या समोर मांडणार आहेत. कृपया आपण आपली जागा सोडू नये. म्हणणं आहे माझं आलं की मला माझ्या अंगणवाड्या मला भेटायलाच पाहिजे. आढावत गावामध्ये एकाच गटाला निवडून दिलंय ना, एकाच गट अंगणवाडी, 32 अंगणवाडी एकाच गट करतोय. तर आम्ही बेलापूर गेले. हा, अंगणवाड्या म्हणजे आहार पोषण. हा, पोषण आहाराचं आहे. आहार पोषण म्हणजे आम्हाला, मी 2004 पासून 5 पासून करत होते. आम्ही 13 गट वंचित झाले. मला ते पाहिजे. आणि एक गोट अजून ताई, एक शब्द अजून ऐकून घ्या. ज्याला गरज नाही त्याला स्टॉल भेटतात, सरकारी स्टॉल. आणि आम्हाला गरज आहे, आम्हाला स्टॉल भेटत नाही. त्यांना लिहून द्या. आप्पा मला ओळखता. आप्पाला माहिती आहे. आप्पाला सुद्धा मला स्टॉल दिले. पण मला आहे ना अंगणवाड्यांचं मला म्हणजे पोषणावर पाहिजे. नमस्कार. आम्ही ना फुकटपुऱ्यामध्ये राहत आहे. आम्हाला तडी ना लाईट आहे ना काही आहे ना जागा आहे. 20 तुमचं सगळ्यांचं ताई हे बघा, मी 2 मिनिटं घेईल फक्त. इथे म्हसावत बोरनार प्रभागामधून जवळपास 500 महिला आलेल्या आहेत. त्यांची एकच मागणी आहे की सीआयएफची रक्कम 60,000वरून मागच्या सरकारमध्ये, काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये जे 1 लाख मिळत होते त्याच्या दुप्पट नव्हे, पण 1,20,000 मिळावा अशी सर्वांची इच्छा आहे का? हात वर करा. ताई, ही एकमुखाने आम्ही गेल्या 8 वर्षापासून हा गंभीर प्रश्न आहे. जसं तुम्ही सांगितलं की शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी किंवा भाववाढीसाठी मी तुमच्यासाठी प्रयत्न करेल, तसं या सीआरपी किंवा बचत गटात असलेल्या कार्यरत महिला यांच्यासाठी तुम्ही सुद्धा संसदेमध्ये प्रश्न मांडावा. या सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला जाहीर विनंती करतो. मान्य आहे का सर्वांना?
तुम्ही बघा, मी विचार करत होते तुम्ही मागण्या करत असताना, महाराष्ट्र सरकार एकीकडे म्हणतं पैसे आहेत, दुसरीकडे म्हणत नाही. आता 27,000 करोड रुपये, किती? 27,000 कोटी रुपये चे नवीन रस्ते ते म्हणतायत. माझा मेट्रोला विरोध नाही, पण मोठ्या मोठ्या शहरांमध्ये माझा मेट्रोला विरोध नाही, पण मेट्रोसाठी कुठे 18,000 कोटी, कुठे 20,000 कोटी, हे सगळे आहेत. पण आमच्या गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि महिलांना त्यांना काही हजार रुपये हे सरकार देत नाही. अशा सरकारचा मी जाहीर निषेध करते. आणि जेव्हा आपलं सरकार येईल, विकास पण होईल, विकास होणार, विकास थांबणार नाही. पण त्याचबरोबर जे कष्ट करणारे आहेत, मग त्या बचत गटातल्या महिला असतील आणि आशा वर्कर, आमच्या आशा भगिनींनी सांगितलं की त्यांचे 5,000 रुपये वाढवल्याला शब्द दिलाय. महाराष्ट्र सरकारने अजून तो दिलेला नाही. मी इथून निघाले की माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र करीन की आमच्या आशा भगिनींचे 5,000 रुपये द्या. समजा त्यांनी नाही दिले तर पुढच्या आठवड्यात 1 आठवड्याचा कालावधी देऊ. जर नाही झाले तर या राज्याच्या आशा वर्करसाठी सुप्रिया सुळे आंदोलन नाही, उपोषणाला बसेल, हा शब्द मी तुम्हाला देते. कारण का, यांचं सगळं जे चालतं ना, हे फक्त आणि फक्त इलेक्शन आणि मतासाठी चालतं. मला सांगा, विधानसभेच्या आधी, लोकसभेच्या आधी यांना बहीण आठवली होती का? शेतकरी आठवला होता? कोणी आठवलं नव्हतं. त्यांना फक्त पक्ष फोडा, घरं फोडा, चिन्ह न्या, हे सगळे उद्योग या सरकारने केले. तुम्ही मला सांगा, तुम्ही माझ्या जागी असता तर काय केलं असतं? आदरणीय पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला, त्यांच्या हक्काचा पक्ष, आणि तेच उद्धवजींचं झालं. उद्धव ठाकरेंनी पक्ष त्यांच्या वडिलांनी स्थापन केला. तो पक्ष त्यांच्या वडिलांनी हयात असताना उद्धवजींना दिला. आता उद्धवजींना त्यांच्या वडिलांनी पक्ष दिला, चिन्ह दिलं. आदरणीय पवार साहेबांनी स्वतः पक्ष स्थापन केला. हे दोन्ही पक्ष फोडून चिन्ह घेण्याचं पाप हे अदृश्य शक्ती आणि भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. हे तुम्हाला मान्य आहे का? कोणी कुणाचं, आता तुमची जमीन असेल, मी ती काढून घेतली तुमच्या वडिलांच्या नावाची, तुम्हाला चालेल का? मग मी जी आज लढाई महाराष्ट्रात लढते ही बरोबर आहे का? मी लढलं पाहिजे की नाही? त्यामुळे ही सगळी जी लढाई आहे ही आपल्याला पूर्ण ताकदीने, आज तो माझ्यावर अन्याय झालाय, तुमच्यावर आशा वर्करवर होतोय, त्या शेतकरी मावशीवर होतोय. आपण जर गप्प बसलो तर उद्या ते पक्ष फोडतायत, उद्या आपल्या घरात घुसून आपली घरं पण लुबाडतील, अशीही लोक आहेत. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना 1,500 रुपये घ्या, काही माझं म्हणणं नाही. तर तुमच्या अधिकाराचे पैसे आहेत, कोणी उपकार करत नाही. स्वतःच्या खिशातून पैसे देत आहेत काय? काय म्हणल्या ताई? नाही, तुम्ही काय म्हणला परत एकदा मोठ्यांनी सांगा मला. 1 मिनिट. म्हणजे तुमचं म्हणणं आहे विकास करा, म्हणजे घरकुल नाहीये तर तुमचं म्हणणं आहे आम्हाला घर द्या. खूप चांगल्या सूचना तुम्ही सगळ्यांनी केलेल्या आहेत. मी तुमच्या सगळ्या सूचना ह्या नोंद त्याची घेतलेली आहे. पण जळगाव मधल्या महिला एवढ्या घट्ट आणि स्वाभिमानी आहेत, हे खरंच माझ्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुमची कष्ट करायची तयारी आहे. तुम्ही ज्या ज्या सूचना मला केलेल्या आहेत त्याची सगळ्याची नोंद घेतलेली आहे. आणि आपलं सरकार नोव्हेंबरमध्ये, आता ती घाबरली आहेत, इलेक्शन पुढे ढकलतायत. इलेक्शन घ्यायची ताकद नाही त्यांच्यामध्ये, कारण का त्यांना भीती वाटते की ते इलेक्शन हरतील, म्हणून हे सगळे प्रयत्न करतील. पण मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता फार हुशार आहे. त्यांनी कधी इलेक्शन पुढे ढकलू द्या, काही फरक पडणार नाही. या राज्यामध्ये पुढचं महाराष्ट्राचं सरकार हे स्वाभिमानी,
कष्ट करणाऱ्यांचं महाविकास आघाडीचंच सरकार असणार आहे आणि तेच सरकार तुमचे मूलभूत प्रश्न आहे हे सोडवणार आहेत. आज देवकरप्पा, रवींद्रप्पा, तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज एक अतिशय चांगला कार्यक्रम इथे केला. आपल्याला अपेक्षित असं यश हे लोकसभेला आलेलं नाही, पण पूर्ण ताकदीने पुन्हा तुम्ही सगळे जे लढला, त्यात अपयश आलं तरी हरकत नाही. यश अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं, पण पुन्हा शून्यातून आपण कामाला लागूया आणि पूर्ण ताकदीने जास्तीत जास्त आमदार इथे कसे येतील याच्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करूया. आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं, याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.